नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्वप्ना पाटील. मी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये कार्यरत आहे. आणि आज आम्ही मयूर हॅचरीजला भेट दिली. देशी कोंबड्यांचा किंवा देशी उत्पादनांचा कसा उपयोग होतो हे मुलांना समजून सांगण्यासाठी खास आम्ही इथे भेट देत आहोत. त्या पोल्ट्रीमधले डायरेक्ट आपण बर्ड खातो ना, त्याच्यामुळं ते होत असतं. लक्षात आलं? या देशी कोंबड्या खाण्याचं, देशी उत्पादनाचा उद्देशच काय आहे की प्रीमॅच्युरिटी जी यायला लागली ती थांबवण्यासाठी आपण जास्तीत जास्त देशी कोंबड्या, देशी उत्पादनांचा वापर केला पाहिजे. लक्षात येतं? तर हे लहान मुलांच्या मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे की दुसरी तिसरीची मुलं आता यंग लवकर मॅच्युअर व्हायला लागलेत. ते होऊ नये आणि ते जर ह्या कोंबड्या आपण जे इंजेक्शन दिलेल्या कोंबड्या खाल्ल्या तर काय होणार आहे, ते हार्मोन्स त्या मुलामध्ये येत आहेत आणि ती मुलं लवकर मॅच्युअर व्हायला लागलेत. म्हणजे त्यांचं जे खेळण्याचं वय आहे ते खेळण्याच्या वयातच ते मॅच्युअर व्हायला लागले. ज्या मुलींना काहीच कळत नाही त्या मुलींना आता लवकर म्हणजे मोठ्या व्हायला लागल्यात त्या मुली. तर ते होऊ नये यासाठी आपल्यात अवेअरनेस आला पाहिजे. म्हणजे आता उद्या जाऊन तुम्ही मोठ्या मुली होणार आहे, तुम्हाला मुलं होणार आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांना काय खायला घातलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सांगितलं पाहिजे ह्या गोष्टी की आपण देशी खाऊया. थोडं महाग असू दे पण देशी खाऊया. आणि त्याचा पुढं जाऊन तुमच्या बॉडीवरती कुठलाच प्रकारचा इफेक्ट होणार नाही. म्हणजे तुम्हाला डायबेटीज, आता बघा बऱ्याच जणांना प्रत्येक घरात डायबेटीजचं पेशंट आहे, प्रत्येक घरात BP शुगरचा पेशंट आहे की नाही. तर हे ह्याच्यामुळे होते. आपण हायब्रिड जास्त खायला स्वस्त मिळतं म्हणून आपण खातो. थँक्यू. तर आमच्याकडे आता FY, SY, TY, BSCची मुलं आहेत. ते सगळे आम्ही भेट देण्यासाठी आणि इथली माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.